नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या पात्र लाभार्थ्यांचे महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांच्यासाठी आनंदाचे अपडेट समोर आले आहे। तर काय आनंदाचे अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच नवीन योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया। आता ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी अर्धवट केवायसी करायचे आहे आणि अर्धवट केवायसी केल्यानंतर पुढे काय करायचे आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। आता त्याआधी त्यांच्यासाठी अपडेट आलेले आहे ते सुद्धा जाणून घेऊ। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी असे त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। नंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनात याबाबत शिफारस करावी। तर ही झाली पुढची माहिती। तर अर्धवट केवायसी कशी करायची हे सुद्धा जाणून घेऊ। आता अर्धवट केवायसी कशी करायची हे सुद्धा जाणून घेऊ। मित्रांनो, ही केवायसीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही चेक करायचं। येथे सर्वात अर्धवट केवायसी कशी करावी हे सुद्धा जाणून घेऊ। त्याआधी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पेजवर ओपन व्हायचं आहे। या पेजवर ओपन झाल्यानंतर येथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि येथे कॅप्चा टाकायचा आहे। हे कॅप्चा इथे टाकायचा आहे। हे केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर आलेला OTP इथे क्लिक करायचा आहे। इथे टाकायचा आहे OTP आणि OTP टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। ही झाली तुमची अर्धवट केवायसी आणि पुढील प्रक्रिया ही तुमची जी डॉक्युमेंट आहेत ती तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। Thank you.